सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा असून सगळ्यांच्या पाठांतरातला आहे आणि या अभंगावर आपल्याला नियोजित वेळेमध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे। विठ्ठल विठ्ठल सगळ्यांचं मी वर्णन केलं पण ऐकणारे सुद्धा तेवढीच अधिकाराचे आहेत। मी सांगत असतो, प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो, इंद्रासारखे मृदंगाचारी आहेत, गंधर्वासारखे गायनाचारी आहेत, राजा परीक्षितीसारखे श्रोते आहेत, सगळ्या व्यक्ती महान आहेत, फक्त मीच लहान आहे। विठ्ठल विठ्ठल आज आपल्या सप्ताहातील 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवशी नियमाने उपदेशपर प्रकरणातील अभंग असावा असा वारकरी संप्रदायाचा नियम आहे। उपदेश करण्याचा माझा मुळीच अधिकार नाही, परंतु जगद्गुरु तुकोबाराने जो उपदेश केला त्याचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी करत आहे। विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये याच्यावत मनुष्य मात्रांना सुंदर असा उपदेश करतात। या नरदेहाला जे आले त्यांना उपदेश करतात आणि या नरदेहाची इति कर्तव्यता काय असेल तर भगवंताची प्राप्ती आहे। इति कर्तव्यता काय आहे तर भगवंताची प्राप्ती आहे। आपण भगवंताच्या व्यतिरिक्त जे काही करतो, जे काही खटाटोप करतो, तो सगळा व्यर्थ आहे। या जीवनामध्ये या नरदेहामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं आपण साधन केलं पाहिजे। याच्याकरता हा देह आहे, देह याच्याकरता देह आहे। आपल्याला दुर्लभ असलेला नरदेह मिळाला पण कळत नाही। नरदेह हा दुर्लभ आहे पण तुम्हा मला मिळाला। नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना। नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना। नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना। दुर्लभ असलेला हा नरदेह तुम्हा मला मिळाला पण कळत नाही। वस्तू प्राप्त आहे पण त्या वस्तूचा जर आपल्याला त्या वस्तूची जर किंमत कळाली नाही तर ती वस्तू प्राप्त होणे काय उपयोग होत नाही। एक गृहस्थ म्हणण्यापेक्षा एक हिरा दररोज म्हैस चारण्याकरता जायचा। म्हैस चारण्याकरता रस्त्याने जात असताना त्या हिऱ्याला एक हिरा सापडला, त्या हिऱ्याला हिरा सापडला। मग त्यांनी तो चमकणारा असा, आता त्याला माहित नाही की हा हिरा आहे म्हणून, त्याने तो घेतला आणि चमकणारा पाहिला। त्याने त्याच्या आवडत्या म्हशीच्या गळ्यात बांधला। कुठं बांधला? म्हशीच्या गळ्यात बांधला। मग दररोज तो असा घेऊन जात होता। पण एके दिवशी असा प्रकार झाला, ज्या रस्त्याने तो त्या म्हशीला घेऊन जात होता समोरून एक व्यापारी आला, हिऱ्याचा व्यापारी आला आणि त्याचं लक्ष गेलं म्हशीच्या गळ्याकडं। चमकणारा हिरा, त्याने थांबवलं, म्हणजे थांब म्हणे बाबा, तू तुझ्या म्हशीच्या गळ्यामध्ये काय बांधलं? म्हणजे काय नाही, चमकणारा दगड आहे आणि तो चमकतो म्हणून माझ्या आवडत्या म्हशीच्या गळ्यामध्ये बांधला म्हणे। तो म्हणला बोल किती देऊ तुला पैसे? तो म्हणला तुला मी 1000 रुपये देतो, 1000 रुपये देतो। याने विचार केला, अरे आपल्याला सहज सापडला, आपण म्हशीच्या गळ्यामध्ये बांधला आणि याची किंमत 1000 रुपये हा म्हणतो। याने थोडा विचार केला, नाही नाही म्हणले, 1000 मी देत नाही। तो म्हणला अरे 10,000 दे। आता किंमत वाढू लागला, याच्या मनात एक एक विचार येऊ लागले। नाही म्हणले, मला 10,000 मध्ये सुद्धा द्यायचं नाही, 1,00,000 घे। 1,00,000पर्यंत त्याची किंमत गेली। हा म्हणला मला 1,00,000 सुद्धा द्यायचा नाही। ज्या वेळेला त्याची किंमत वाढू लागली त्याच्या लक्षात आलं हे काहीतरी विशेष दिसतंय। आता त्याला कळालं एवढ्या किमतीचा हा दगड आहे
तर आता तो म्हशीच्या गळ्यात बांधेल का? बांधेल का? आता म्हशीच्या गळ्यामध्ये नाही, आता तो त्याच्या तिजोरीमध्ये नेऊन ठेवणार त्याला. त्याच्यामध्ये तिजोरीमध्ये. आता म्हशीच्या गळ्या बांधणार नाही का? तर त्याला त्याची योग्य किंमत कळाली म्हणून. त्याला त्याची योग्य किंमत कळाली म्हणून तो आता म्हशीच्या गळ्यामध्ये बांधणार नाही. तसं जोपर्यंत आपल्याला या नरदेहाची योग्य अशी किंमत कळत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाला कोणताच अर्थ नाही. किंमत कळाली, किंमत या नरदेहाची कळाली, तो भगवंताची प्राप्तीच करणार. विठ्ठल विठ्ठल आपल्याला किंमत कळत नाही, मिळायला पण कळत नाही. देव लोकाला तो हा नरदेह मिळत नाही, किंमत कळाली पण मिळत नाही. पण एक असा वर्ग आहे की त्यांना हा नरदेह मिळाला आणि कळाला. देवादिकांना नरदेह मिळत नाही, नवे नवे त्यांना कथा श्रवण करण्याचा सुद्धा लाभ घेता येत नाही. श्रीमद भागवतामध्ये भक्ती महात्म्यामध्ये किती गुरुचिंतन आहे. राजा परीक्षितीला कथा सांगत असताना इंद्र हातामध्ये अमृताचा कुंभ घेऊन येतो. राजन, हे महात्मन, राजा परीक्षितीला अमर करायचंय ना, राजा परीक्षितीला मरणाची भीती आहे ना, आणि मरणाची भीती असणं हा एक प्रकारचा मोह असतो. स्वर्गातलं अमृत आणलंय, ते अमृत तुम्ही घ्या आणि त्याच्या मोबदल्यामध्ये जे राजा परीक्षितीला तुम्ही सांगताय ना, जे कथामृत, ते आम्हाला द्या. श्री शुकाचार्यांना हसू आलं. मले राजन, तो 33 कोटी देव लोकांचा राजा आहे, तो चतुर आहे, स्वकार्य कुशलासुर, हा स्वतःच कार्य साधण्याकरता तो कुशल बुद्धीचा आहे म्हणे. पण तुझ्या अमृताची आणि या कथामृताची, स्वर्गातल्या अमृताला सुधामृत म्हणतात, सुधामृत आणि कथामृत याची बरोबरी होऊ शकत नाही. काचाचा मण्याच्या मोबदल्यामध्ये एखाद्याने सोन्याचा मणी द्यावा, व्यवहार होईल का? नाही, सोन्याचा मणी देऊ शकत नाही. कारण काचाचा मण्याची किंमत काय आणि सोन्याच्या मण्याची किंमत काय? नाही, ते अभक्त ठरले गेले. ते म्हणतात, देवा आम्हाला या मृत्यूलोकामध्ये जन्माला घाला ना. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मावा, जन्मावा मृत्यूलोकी व्हावा जन्मावा. स्वर्गीचे इच्छिताती देवा, स्वर्गीचे इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मावा, जन्मावा मृत्यूलोकी व्हावा जन्मावा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी भावा जन्मा. कशा करता? नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तने अनंत गाऊ गीते. याच्या करता ते देवाला म्हणतात, आम्हाला या मृत्यूलोकामध्ये जन्माला घाला. बघा, स्वर्गाचं ऐश्वर्य पाहिलं, इंद्राचं ऐश्वर्य पाहिलं आणि या भूमंडळाचा विचार केला तर ते आपल्यापेक्षा उच्च स्थानावर विराजमान आहे. त्यांचे दिव्य भोग आहेत. स्वर्गातलं वर्णन केलं माऊली ज्ञानोबाऱ्याने ज्ञानेश्वरीमध्ये. काय आहे त्या स्वर्गामध्ये? अमृताचे कोठार आहे, चिंतामणीचे रस्ते आहेत, कल्पतरूचे बाग आहेत, अप्सरा आहे, गंधर्व आहे, स्वस्त स्त्रियेचे ब्राह्मण आहेत. एवढं वैभव असताना सुद्धा त्यांच्यामध्ये त्यांना समाधान नाही. एवढं वैभव असताना तरी म्हणतात आम्हाला खाली यायचं. लोक, खरा विचार करा, लोक लहानचं मोठं व्हायचा प्रयत्न करतात का मोठे माणसं लहान होण्याचा प्रयत्न करतात? प्रत्येकाचे तेच आहे. प्रयत्नशील कशा करताय? आपण लहानचं मोठं व्हावं, आपल्या जीवनामध्ये प्रगती करावी, आपण उंच अशी भरारी मारावी, हे प्रत्येकाचं धोरण असतं. पण आज वरचे देव लोक म्हणतात की आम्हाला खाली पाठवा. कारण त्याचं कारण एकच आहे, जे खाली आहे ते वर नाही. विठ्ठल विठ्ठल त्यांना या नरदेहाची किंमत कळाली, पण नरदेह मिळत नाही. आणि तुम्ही आम्हाला बघा ना,
देवाने किती सुंदर नरदेह दिला. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नहा जमा होया. शरीर उत्तम चांगले शरीर शरीर सुखाचे भोसोले शरीर दुखावे गोडले शरीर साध्य होय केले शरीर साधले परब्रह्म शरीर साध्य होय केले शरीर साधले परब्रह्म साध्य होय केले शरीर साधले परब्रह्म शरीर साध्य होय केले शरीर साध्य परब्रह्म शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोषुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोषुले. एवढं उत्तम शरीर म्हटलेलं आहे. उत्तम कधी शरीरे साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म. या शरीराला उत्तम म्हटलं जातं, पण कधी शरीरे साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म. उत्तम शरीर आहे आणि या शरीराला चिंतामणी सुद्धा म्हटलेलं आहे. सकळ चिंतामणी शरीर शरीर चिंतामणी आहे. अहो जे आपण करू म्हटलं ते झाल्याशिवाय राहत नाही. देवचे होईन म्हणजे ती होती तरी का चित्तीने धरावे. या नरदेहामध्ये एवढी ताकद आहे. आपण जे ठरवलं ते करण्याची ताकद या नरशिंगामध्ये आहे. बघा तुम्ही पशुपक्ष्यांचं जीवन कसं आहे. पशुपक्ष्यांचं जीवन कसं आहे. ते केवळ दुःख भोगण्याकरतायत. केवळ दुःख भोगण्याकरताय. केवळ दुःख आहे. पण त्यांच्याकडे पण आपल्याला वाईट वाटतं. काय म्हणले ते डुक्कर नालीत लोळतं काही खातं. आपल्याला किळस निर्माण होते. पण त्याला किळस वाटते का. नाही, ते केवळ भोग भोगण्याकरता आहे ना. पण आपल्याला सगळं कळतं. आपल्याला देव होता येतं. म्हणूनच संत महात्मे वेळोवेळी संत महात्मे जसा अधिकार असेल तसा संत महात्मे उपदेश करत असतात. विठ्ठल विठ्ठल संत जीवन असं जीवन आहे. देवाचा आणि संतांचा जर विचार केला, देवाचा आणि संताचा, देव फक्त दोघा जणाला पाहतो. देव फक्त दोघा जणाला पाहतो. एक भक्ताला पाहतो आणि एक दुर्जनाला पाहतो. त्याची नजर फक्त दोघावरच पडते. भक्ताला पटकन जवळ घेतो आणि दुर्जनाचा तत्काळ संहार करतो. देवाला फक्त दोघं दिसतात, दोघच, आणि दोघा करतात देव येतो. पण संत जीवन असं आहे. बघा समाजामध्ये असा एक वर्ग आहे, तो दुर्जनही नसतो आणि सज्जनही नसतो. दुर्जनही म्हणता येत नाही. आता मी समजा म्हणलो तुम्हाला की तुम्ही कोण सज्जन आहे त्यांनी हात वर करा. हात वर केला की तो दुर्जन ठरला जातो. कोणीच हात वर करणार नाही. सज्जनही नाही आणि दुर्जन. कोणी कोणाला दुर्जन म्हणू शकत नाही, म्हणून घेऊ शकत नाही. पण दुर्जन आणि सज्जन यांच्या मध्यभागामध्ये एक असा वर्ग आहे, तो सज्जन आणि दुर्जन मिश्रित आहे. विठ्ठल विठ्ठल देव दुष्टा करता येतो, मारतो. भक्ता करता येतो, तारतो. पण मग मधल्या वर्गाचं काय आहे की त्याला दुर्जनही मानता येत नाही आणि सज्जनही मानता येत नाही. गळ्यात माळ घालतो, गळ्यात माळ घालतो, पण फुकट एसटीनं प्रवास करतो. बर दुर्जन म्हणावं तर माऊलीच्या सोहळ्यामध्ये कितीतरी लोक असं कपाळाला भरजरीत गंध लावतात. आणि आपण आताच रामायणामध्ये श्रवण केलं ना, जे नाटक करतात त्यांचा पोशाख काही वेगळा असतो.
आणि असे नाटक करणारे कोणाला समजतच नाही. मोठ्या मोठ्याची फजिती झाली ना, आपण ऐकलं रामायणामध्ये. हनुमंतरायाला कालनेमी कळाला नाही. कालनेमी कळाला का हनुमंतरायाला? नाही कळाला. सीतामातेला रावण कळाला नाही. सीतामातेला रावण कळाला नाही आणि राहू दैत्य देवाला कळाला नाही. ही चांगल्या चांगल्याची फजिती. आपण कोणत्या झाडाची पानं? विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला, म्हणून हा जो तिसरा वर्ग सांगितला ना, सज्जन आणि दुर्जन मिश्रित, यांच्याकरता संतांचा अवतार असतो. कारण यांच्याकडे देव लक्ष अजिबात देत नाही. पण अशा रसातळाला गेलेला मनुष्याला तारण्याचं काम कोण करत असेल तर संत महात्मे करतात. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला, संत महात्मे आपल्याला या नरदेहाचं महत्व सांगतात. किंवा नरदेह तुम्हाला मिळाला ना, मग तुम्ही विचार केला पाहिजे, आपल्या उद्धाराचा विचार केला पाहिजे. येवोनी नरदेहा, येवोनी नरदेहा विचारावे सार, येवोनी नरदेहा, येवोनी नरदेहा, येवोनी नरदेहा विचारावे सार, येवोनी नरदेहा, येऊनी नरदेहा विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गी. संत महात्मे तुम्हाला एकच सांगतात की बाबांनो, भगवंताने नरदेह दिला केवळ त्याच्या प्राप्ती करता दिला. त्याच्या प्राप्ती करताय. देवे दिला देह भजना घुमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. असा सुंदर नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला. म्हणून आपण भगवंताच्या प्राप्तीची साधना केली पाहिजे. भगवंताच्या प्राप्तीची आपण साधना केली पाहिजे. आणि हाच उपदेश जगद्गुरु तुकोबाऱ्या तुम्हा आम्हाला करतात की बाबांनो, जर तुम्हाला जन्म मरणरूपी जर निर्धार जर संपवायचे असेल तर त्याच्याकरता तुम्हाला एक साधन करावं लागणार. कोणतं साधन? अभंगाचं पहिलं चरण. साठविला हरी, 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 हृदय मंदिरी, हृदय मंदिरी, शांती सरली शांती सरली धार, शांती धार टटसुली रधार ये रधार, टाटी सरली रधार, टाटी सरली रधार, तेचे रधार, साठविला हरी, हृदय मंदिरे, हृदय मंदिरी, हृदय मंदिरी, साठविला हरी, हृदय मंदिरी, हरी हृदय
हृदय मंदिरे अशा चाली फक्त फडकऱ्यामध्ये ऐकायला मिळतात. सुंदर अशा चाली आहेत. साठविला हरी जिहे हृदय मंदिरे. महाराज म्हणतात साधन सांगतात. साधन पहिल्या चरणामध्ये महाराज एरझार संपवण्याचं साधन सांगतात आणि बाकीचे जे काही 3 चरण आहेत हे साधन साध्य झाल्याच्या नंतर मग ते सफलतेचं स्वरूप सांगणारे हे 3 चरण आहेत. बाकीचे महाराज सांगतात साठविला हरी जिही हृदय मंदिरी. जिही हृदय मंदिरी हरी साठविला. त्याने आपल्या हृदय रूपी मंदिरामध्ये हरीला साठवलं, त्याची एरझार संपते. आता अनेक असे प्रश्न निर्माण होतात की त्या भगवंताला साठवता येतं का? पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हरी साठवायला सांगतात. दुसरा प्रश्न असा आहे की तो हृदयात नसावा. नसल्याच्या नंतर साठवता येतो, पण असल्याच्या नंतर पुन्हा साठावा असं म्हणण्याची काय गरज आहे? काय गरज आहे? असे अनंत असे प्रश्न निर्माण होतात. पहिलं कारण असं आहे, पहिला प्रश्न असा आहे की तो हरी साठवता येतो का? कारण हरी साठवण्याची वस्तू आहे का? जर साठवला तर त्या भगवंताच्या स्वरूपाचा जर विचार केला, व्यापकतेचा विचार केला, तर तो भगवान कुठं नाही असं एकही ठिकाण नाही. विठ्ठल जडी स्थळी भरला, विठ्ठल जाळे जाळे भरला, हरीचा ठाव नाही उरला, हरीचा ठाव नाही उरला. आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. विठ्ठल तळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठलचे, रीता ठाव नाही उरला. सर्वत्र ठिकाणी भगवान विराजमान आहे. असं एकही ठिकाण नाही की त्या ठिकाणी भगवंत नाही. विठ्ठल विस्तारला जनी, विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरोनी, भवानी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल व्यापक भुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल मोरे मानसी, विठ्ठल मोरे मानसी. विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरुनी. आपण म्हणतो ना तळ वितळ सुतळ रसातळ तळातळ महातळ, सप्त पाताळ भरून त्रिभुवन भरून असा तो परमात्मा आहे. व्यापक आहे. व्यापक व्यापक आहे तो परमात्मा. व्यापक आहे. याच्याकरता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो परमात्मा केवढा आहे? एवढा 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 प्रभु भावे, एवढा प्रभु भावे, एवढा प्रभु भावे, एवढा प्रभु भावे. तेने संपुष्टी रहावे, तेने संपुष्टी रहावे, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. तिने संपोषे राहावे, तिने संपोषे राहावे, भक्ती केला तैसा,
भक्ती केला तैसा. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे असा व्यापक असलेला परमात्मा आहे. परमात्मा व्यापक आहे. भगवान सर्वत्र ठिकाणी आहे. सर्व घट्टी राम देहा देही एक. सर्व घट्टी राम देहा देही एक. सर्व घटी राम देहादेही एक. सर्व घटी राम देहादेही एक. देहादेही एक. सर्व घट्टी राम देहा देही एक. सर्व घट्टी राम देहा देही एक. सर्व घटी राम देहादेही एक. सर्व घटी राम देहादेही एक. सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. हरि मुख्य मना हरि मुख्य मना हरि मुख्य मना. हरि मुख्य मना हरि मुख्य मना हरि मुख्य मना. सूर्य प्रकाश हरि मुख्य मन हरि मुख्य मन हरि मुख्य मन. हरि मुख्य मन हरि मुख्य मन हरि मुख्य मन. सर्व घटी राम देहादेही एक. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी असा सगळ्यांच्या हृदयामध्ये विराजमान असलेला हा परमात्मा आहे. घटाघटामध्ये तो परमात्मा भरलेला आहे. असा व्यापक असलेला परमात्मा आहे. मग तो साठवता कसा येतो हृदयामध्ये? साठवता कसा येतो? कारण शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो. समान सत्तेमध्ये ज्याच्यामध्ये साठवला आणि जो परमात्मा साठवला यांचा जर आपण विचार केला, जसा परमात्म्याच्या स्वरूपाचा विचार करा. परमात्मा हा निर्गुण निराकार आहे. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. 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 निर्गुण नहीं निराकार. निर्गुण नहीं निराकार. तुझे रघुराया तुझे रघुराया. मैं गुलाम तेरा. मैं गुलाम तेरा. निराकार निर्गुण तुझे रघुराया. मैं गुलाम तेरा. मैं गुलाम तेरा. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुणचे असा तो परमात्मा आहे. तो निर्गुण निराकार आहे. त्याचं स्वरूप आहे. मग असा परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा एक सूक्ष्म आहे. आणि अंतकरण सुद्धा कसं आहे? सूक्ष्म आहे. अंतकरण सुद्धा कसं आहे? सूक्ष्म आहे. म्हणून समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो. म्हणून म्हणतात साठविला हरी. आमचे गुरुवारी सांगायचे याच्यावर चिंतन. साठविला जगद्गुरु तुकोबारा का म्हणतात? कारण तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे ना. आपण आतापर्यंत कितीतरी प्रमाण दिले, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. मग पुन्हा साठवावा असं का म्हणतात? त्याचं कारण एकच आहे की आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आपल्या हृदयामध्ये देव आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामो के भ्रांतासे कामो विषयावरी. आपल्याला सर्व सामान्य रूपाने माहित आहे की आपल्या हृदयामध्ये देव आहे, आपल्या हृदयामध्ये राम आहे.
आणि हृदयातला राम जर निघून गेला तर या शरीराला काहीच राम राहत नाही. विठ्ठल विठ्ठल याच्याबद्दल आमचे गुरुवर एक चिंतन सांगायचे. साठवणं कशाला म्हणतात? दोन स्मरण आहे. एक क्रियात्मक स्मरण आहे आणि दुसरं ज्ञानात्मक स्मरण आहे. क्रियात्मक स्मरण आपण जे करतो हे क्रियात्मक स्मरण आहे. याच्यामध्ये खंड होतो. क्रियात्मक स्मरणामध्ये खंड होतो. आपण जर भजन करू लागलो, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. बाबाची आवडती चालेल, राऊत बाबाची आवडती चालेल. आपण असं जर भजन करू लागलो, हे क्रियात्मक स्मरण झालं. याच्यामध्ये खंड होतो. याच्यामध्ये खंड होतो. आपण सप्ताहामध्ये पहा, सप्ताहामध्ये कथा होते, कीर्तन होतं, पण खंड होतो की नाही? खंड होतो. पण विना मात्र अखंड. विना कसा असतो? अखंड आहे. तसं हे क्रियात्मक स्मरण आहे. याच्यामध्ये खंड निर्माण होतात. पण दुसरं ज्ञानात्मक स्मरण आहे. ज्ञानात्मक स्मरण त्याला म्हणतात की सातत्याने भगवंताची आठव राहणं, भगवंताचा आठव राहणं, याला ज्ञानात्मक स्मरण म्हणतात. विठ्ठल विठ्ठल जो वदे अच्युत सर्व काळे, जो वदे अच्युत सर्व काळे, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, अच्युत सर्व काळे, अच्युत सर्व काळे, अच्युत सर्व काळे, अच्युत सर्व काळे. जो वदे अच्युत सर्व काळ. सर्व काळ म्हटलेले, सर्व काळ, सर्व काळ. असे अनंत असे प्रमाण आहे. सर्व काळ भगवंताचं स्मरण, याला ज्ञानात्मक स्मरण म्हणतात. किंवा सदनाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्त समाधान. सदनाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्त समाधान. सदनाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्त समाधान. सदनाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्त समाधान. सदनाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्त समाधान. सदनाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्त समाधान. सदनाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्त समाधान. सदनाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्त समाधान. तेने सदा चित्त समाधान. तेने सदा चित्त समाधान. तेने सदा चित्त समाधान. तेने सदा चित्त करू हरि कथा, तेरे सदा चित्त समाधान. सदनाम घोष करू हरि कथा, तेरे सदा चित्त समाधान. सदनाम घोष करू हरि कथा,
करता तेने सदा चित्त समाधान सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान 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 सदा नाम घोष याला ज्ञानात्मक स्मरण म्हणतात. एका जनार्दनी नित्य हरीचे चिंतन हरीचे चिंतन आसनी शयनी आसनी शयनी सदा हरीचे कीर्तन हरीचे कीर्तन हरिचे कीर्तन आसने शयने आसने शयनी हरिचे कीर्तन एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आसनी शयनी. बघा त्यांना जाग असताना तर त्यांचं भजन असतंच असतं, पण झोपल्याच्या नंतरही त्यांच्या भजनामध्ये खंड पडत नाही. याला ज्ञानात्मक स्मरण म्हणतात. याला ज्ञानात्मक स्मरण म्हणतात. आपण सुंदर अशी महाभारतातली कथा श्रवण करतो. अर्जुन झोपलेला होता आणि अर्जुन झोपलेला असताना अर्जुनाच्या केसातून रोमारोमातून श्रीकृष्ण श्रीकृष्ण असा ध्वनी निघत होता. इकडे तिकडे पाहिलं, देवर्षी नारदाने कोणी दिसत नाही म्हणले. आणि भगवान कृष्ण परमात्म्याचं कोण असं चिंतन करतंय. थोडंसं बारकाईनं लक्ष ठेवलं, बारकाईनं पाहिलं तर अर्जुन तर झोपलेला आहे, पण अर्जुनाच्या रोमारोमातून श्रीकृष्ण श्रीकृष्ण असा ध्वनी बाहेर निघतो. याला ज्ञानात्मक स्मरण म्हणतात. आपल्याला असं बसल्या बसल्या कंटाळा येतो, हे की नाही. एक दोन टाळ्या वाजल्या की पुन्हा हाताची घडी कायम. आपलं भजन असं आहे, आणि आपलं भजन असल्यामुळे आपल्याला कधीच समाधान मिळत नाही. आणि जगामध्ये कुठंच समाधान मिळत नाही. बाजारात समाधान कधी मिळत नाही. समाधान फक्त या धर्ममंडपामध्ये भगवंताच्या भजनामध्ये आणि कीर्तनामध्ये खरंच समाधान आहे. आपण किती कमवलं याला फार महत्व नाही. किती कमवलं म्हणजे समाधान वाटतं का नाही, उलट त्याचं समाधान बिघडतं. मग समाधान नावाचा माणूस जरी असला पण तो समाधानी नसतो. विठ्ठल विठ्ठल आणि पहा, आपण रामकथा श्रवण करतो. रामकथेमध्ये आपण कितीतरी या सूर्यवंशाच्या कथा आहे. राजे महाराजे सगळ्या वैभवाचा त्याग करून साधू संतांच्या आश्रमामध्ये जातात. कशा करता? त्यांच्याकडं तर फार मोठं ऐश्वर आहे, पण साधू संतांच्या आश्रमामध्ये का जातात? कारण त्यांचा साधू संतांचा आश्रम असतो. आगतः आश्रम हा इति आश्रम. जिथं गेल्याच्या नंतर आपले श्रम निघून जातात त्याला आश्रम म्हणतात. त्यांना झोपडीमध्ये पर्णकुटीमध्ये जे समाधान आहे आपल्याला बंगल्यामध्ये मिळत नाही मिळत. म्हणून संत महात्मे आग्रह करतात, तुमच्या आमच्या विनवणी करतात, पाया पडून सांगतात, लागून या पाया विनितो तुम्हाला, करटाळे बोला मुखी नाम. संत महात्मे आपल्याला उपदेश करत असतात की बाबा हो, तुम्ही नाम चिंतन करा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या. विठ्ठल 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 साठविला हरी जिही हृदय मंदिरी. आता याला हृदयाला मंदिर म्हटलेलं आहे. कारण हृदय का म्हटलं? त्या हृदयामध्ये तो विराजमान आहे म्हणून त्याला हृदय म्हटलं गेलेलं आहे. ते हृदय अयम तस्मात हृदय इति छांदोग्य उपनिषदामध्ये आहे. तो हृदयामध्ये आहे म्हणून त्याला हृदय म्हणतात. पण आपल्याला त्याची जाणीव नसते ना आपल्या हृदयामध्ये तो आहे म्हणून. आपली ओळख नसते. ओळख का होत नाही? तो का ओळखल्या जात नाही?
तो का अनुभवल्या जात नाही? कारण आपल्या या हृदयामध्ये उंदीर आहे म्हणून मंदिराचं महत्व कळत नाही. आपल्या हृदयामध्ये उंदीर राहतात, उंदीर, म्हणून मंदिर कळत नाही. ओले मृतिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर, गुंफा करिता ती पोखर, याचा नका करू अंगीकार का. हे काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, हे जे उंदर आहेत ना, हे आपल्या हृदयामध्ये राहतात, म्हणून आपल्याला त्याची ओळख होत नाही. असाच मुरमुऱ्याचा भरणा आपल्या हृदयामध्ये झाल्यामुळे आपल्याला त्या देवाची ओळख होत नाही. आणि देवाची जर ओळख करून घ्यायची असेल, त्या हृदयाला जर मंदिर बनवायचं असेल, तर त्याच्याकरता काय करायला पाहिजे? आपला जो काही माल आहे ना, दुसरा भरलेला माल, ते घर रिकामं करायचं. रिकामं तो कामने देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. काम क्रोधाधिक विकार घालून टाकले की देव आहेच विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि जो ही साधना करतो, बघा तुम्ही, अनेकाने आपल्या हृदयामध्ये देवाला साठवलं. कितीतरी पुरावे आहेत ना. श्री संत जनाबाईनं आपल्या हृदयामध्ये देवाला साठवलं. आपण म्हणतो ना, धरीला पंढरीचा चोरा, धरीला पंढरीचा चोरा, धरीला पंढरीचा चोरा, धरीला पंढरीचा चोरा. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. श्री संत जनाबाईने आपल्या हृदयामध्ये देवाला साठवलं. बिल्व मंगलाने आपल्या हृदयामध्ये देवाला साठवलं. देवाला साठवलं. श्री संत सावता महाराजांनी आपल्या हृदयामध्ये देवाला साठवलं. आपण म्हणतो ना, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. श्री संत सावता महाराजांनी आपल्या हृदयामध्ये देवाला साठवलं. हृदयामध्ये देवाला साठवलं श्री संत सावता महाराजांनी. असे अनंत पुरावे आपल्याला देता येतील. हनुमंतरायाने आपल्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्राला साठवलं की नाही? साठवलं आपल्या हृदयामध्ये. म्हणून ही साधना अत्यंत महत्वाची आहे. भगवंताचं स्मरण अखंड पाहिजे, अखंड भजन पाहिजे. साठविला हरी जिहे हृदय मंदिरे. आणि ज्यांनी ज्यांनी ही साधना केली, मग त्याचं जन्म मरणरूपी इरजार संपते. अभंगाचं दुसरं चरण. त्याची सरली धार, हा त्याची सरली धार, त्याची सरली धार, त्याची सरली धार, त्याची सरली धार, ये धार, त्याची सरली धार, त्याची सरली धार, त्याची सरली धार. झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, त्याची सरली धार, त्याची सरली धार. झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार,
सरलिये धार त्यांची सरलिये धार त्यांची सरली झार झाला सफल व्यापार. ज्यांनी हे साधन केलं त्यांचं जन्म मरणरूपी येरझार संपते. खऱ्या अर्थाने त्यांचाच व्यापार हा सफल होतो. पहा, ही येरझार अनंत अनंत कालापासून आपण त्याच्यामध्ये अडकलेलो आहोत. तसा भोवऱ्यामध्ये एखादा सापडावा, मग तो भोवऱ्यामध्ये जर सापडला तर तो वर येतो, पुन्हा खाली जातो, खाली गेला की पुन्हा वर येतो. तसं जन्म मरणाच्या भोवऱ्यामध्ये आपण प्रत्येक जण सापडलेलो आहोत. आणि याच्यातून बाहेर निघण्याकरता एकमेव हेच साधन आहे की हरीला हृदयामध्ये साठवावं. कितीतरी आपले जन्म झाले, किती वेळेला आपण मरण पावलो. जो जन्मतो तो मरतो, आणि जो मरतो तो पुन्हा जन्माला येतो. ही येरझार संपवण्याकरता हा नरदेह आहे. तैसे येण्याची शरीरा येणे सरे, किंबहुना येरझारे चिरा पडे. याच्याकरता हा देह आहे, याच्याकरताच हा देह आहे, केवळ येरझार संपवण्याकरता. कितीतरी आपण 84 लाख योनिका तर आपण फिरत आलो. इतकं भ्रमण झालं आपलं, एवढं भ्रमण झालं. पुरंजनाचं आख्यान आहे श्रीमद भागवतामध्ये, आपण कथेमध्ये श्रवण केलं. 9 द्वारे पुरे देही. आपल्या शरीराला 9 छिद्र आहेत. एकाही छिद्रातून सुगंध बाहेर येत नाही. एकाही छिद्रातून सुगंध बाहेर येत नाही. अशा फेऱ्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. अशा फेऱ्यामध्ये बहुता जन्मांती जन्मला शिनरा, देव तू सोयरा करी आता. अनंत जन्म आपण भोगले. मग मांजराचा जन्म, कुत्र्याचा जन्म, गाढवाचा जन्म, सगळे जन्म झाले. म्हणूनच लोक हे कोणत्याही प्राण्याचा आवाज काढून दाखवतात. त्यांच्या ठिकाणी ते संस्कार असतात ना. काही लोक नुसते फुसफुसच करतात. ते सर्पाचा जन्म झालेला असावा त्यांचा. म्हणजे हे असतं, ते ठरलेलं असतं. ते आपल्याला अनंत जन्माचे संस्कार चिकटलेले असतात. ते जात नाही. म्हणून या येरझार मधून आपण, या चक्रामधून सुटण्याकरता फक्त एकमेव साधन आहे, साठविला हरी त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. आणि ऐका, येरझारेला कारण 3 आहेत. येरझार का होते त्याला कारण आहे 3. एक कर्म, वासना आणि पाप पुण्य. येरझार होण्याला कारणीभूत हे 3 कारण आहेत. जर आपलं पाप पुण्य समान झालं तर नरदेह मिळतो. जास्त पाप झालं नरकात जातो, जास्त पुण्य झालं स्वर्गात जातो. आणि पाप पुण्य समान झालं की या नरदेहाला येतो. याला कारणीभूत आहे येरझारेला कारणीभूत. दुसरं आहे कर्म. हे कर्म काय करतं, आपल्याला जन्म मरणाला कारणभूत होतं. अगा कर्मेची उरावे, ते सुखदुःखी फळा यावे, तया ते भोगावया यावे देहा एका. कर्म आहे. आणि दुसरी आहे वासना. वासनेमुळे आपल्याला जन्म मिळतो. हे 3 कारण आहेत. हे 3 कारण आहेत. पण जो भजन साधना करतो, भगवंताचं स्मरण करतो, जनी वनी अवघा देव, वासनेचा पुसोनिया ठाव, मग ओळगा तो वासुदेव, ऐसा मने वसुदेवा भावगा. वासना समूळ नष्ट होते. आणि कर्म सुद्धा त्यांचं शिल्लक राहत नाही. त्यांना ज्ञान प्राप्त झाल्यामुळे ज्ञानाग्नीमध्ये ते कर्म जळून भस्म होतं. मग कर्म शिल्लक राहत नाही. म्हणून जो ही साधना करतो त्याची येरझार संपते. त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. विठोबा रुखुमाई, विठोबा रुखुमाई, विठोबा रुखुमाई, विठोबा रुखुमाई, विठोबा रुखुमाई,
कुमार 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 त्यांची श्रीर झार झाला सफळ व्यापार. त्यांनी एकच व्यापार केला फक्त, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. असा त्यांनी फक्त हरिनामाचा व्यापार केला. कारण साधन करत असताना त्यांना सुख आहे आणि साध्य तर सुखच आहे. विठ्ठल 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 आणि एकदा जर तो हरी प्राप्त झाला, हरी जर हाताला आला, तर जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती आणि चिंता राहत नाही. अभंगाचं तिसरं चरण. हरी आला हाता, 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 हरी आला हाता. मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, त्याची सरणी येरधार, त्याची सरणी येरधार. मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, त्याची सरणी येरधार, त्याची सरणी येरधार. हरी आला हाता मग कैची भय चिंता. एकदा जर हरी हाताला आला म्हणजे हरी जर प्राप्त झाला, व जीवनामध्ये भीतीही राहत नाही आणि चिंताही राहत नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, भीती राहत नाही. एकदा देवाची प्राप्ती झाली. आपण पहा, श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंद श्रवण करत असताना ज्या वेळेला गोकुळामध्ये देव वसुदेवजी घेऊन जातात गोकुळामध्ये, आणि गोकुळामध्ये देवाचं प्रगटीकरण झालं की त्या ठिकाणी चिंता राहत नाही, भीती राहत नाही, दारिद्र्यता राहत नाही आणि अज्ञानही राहत नाही. जिथं देवाची कृपा झाली ना, तिथं हे बाकी काहीच शिल्लक राहत नाही. मग कैची भय चिंता, हरी तैसे हरीचे दास, नाही ताया भय मोह चिंतास, होनी राहती उदास, बळकटकास भक्तीची. हरी प्राप्त झाल्याच्या नंतर मग भीती राहत नाही आणि चिंता राहत नाही. नाहीतर काय, साधकांच्या जीवनामध्ये एकच चिंता असते ना, आयशी चिंता करी सदा सर्व काळ. साधकाची चिंता कोणती असणार आहे? पण आपली चिंता वेगळी असते. आपल्याला काय खावं याची चिंता असते, कोणाला किती खावं याची चिंता असते. अशी आपल्याला चिंता असते. पण साधकांची चिंता काय असते महाराज? मी उद्धार पावेन, उद्धार पावेन, कृपा करील नारायण, कृपा करील नारायण,
नारायण तुझी सांगा संता जना सांगा संत जन कर समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे करो समाधान चित्त माझे कामी उद्धार पावे न काय कृपा करील नारायण आयशे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. ही साधकांची भूमिका आहे, ही मुमुक्षुची भूमिका आहे. संत भेटले की संताला एकच विचारतात की देव माझ्यावर कृपा करील का. पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासे देव कृपा करील मज काय लाज राखील. ही साधकाची भूमिका आहे. संताला देवाच्या प्राप्तीचं अहो साधक असे असतात. साधक जर साधनामध्ये रत झाला, साधना करत असताना त्याला ते भान राहत नाही की मी भगवंताच्या प्राप्ती करता कोणाकडे विचार न करतो. मग त्याच्या गळ्यात माळ आहे किंवा नाही याचाही तो विचारत घेत नाही. फक्त एकच विचारतो पुसावेची ह्याची वाटे जे जे भेटे तयाशी देव माझ्यावर कृपा करेल का. मग तो वारकरी संप्रदायाचा अनुयायी आहे का, त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे का, तो वारी करतो का, तो भजन कीर्तनाधिक साधना करतो का, त्याला काही ज्ञानेश्वरी गाथा पारायण त्यांनी केलं का नाही. जे भेटेल त्यांना एकच विचारतो, कारण ती त्याला म्हणतात अवस्था. विठ्ठल विठ्ठल ही साधकाची झालेली अवस्था असते, साधकाची झालेली अवस्था आहे. तसं माऊली ज्ञानोबा आहे. कावळ्याला शकून विचारतात, कावळ्याला महाराज कावळ्याचं काय चांगलं असतं बरं खरं सांगा तुम्ही. कावळ्याचा रंग चांगला का, कावळ्याची नजर चांगली का, कावळ्याचं खाणं चांगलं का, कावळ्याचं बसणं चांगलं. अहो कावळ्याचं काहीच चांगलं नसतं ना. पण अशा कावळ्या करता कितीतरी उपचार करतात माऊली ज्ञानोबा आहे. शकून विचारतात, शकून पहिलं तो गे काऊ मग त्याच्या करता कितीतरी उपचार सांगितले ना माऊली ज्ञानोबरायाने. मग माऊली ज्ञानोबरायाची जे काय बोलतात ते भ्रमातलं बोलणं आहे का, ते ज्ञानातलं बोलणं आहे का, नाही, ते शुद्ध प्रेमातलं बोलणं आहे. विठ्ठल विठ्ठल अशा साधकांच्या जीवनामध्ये परमसाध्याची प्राप्ती झाली, भगवंताची प्राप्ती झाली तर भीती राहत नाही आणि चिंताही राहत नाही, चिंता सुद्धा राहत नाही. अशा भगवत भक्तांचं जे कर्म आहे हे कर्म सुद्धा भगवंताची प्राप्ती झाल्याच्या नंतर ते शिल्लक राहत नाही. अभंगाचं शेवट तू का मने हरी हा तू का मने हरी तू का मने हरी तू का मने हरी उरने निवरी आई मुरारे दी पूरी जाती सलानी ये राधा शादी करनी ये राधा आई उराने हरी आई उराने जाती सलानी ये राधा जाती सलानी ये राधा व्यापार झाला सफल हे
सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल झाला सफल व्यापार झाला सफल झाला सफल व्यापार झाला झाला सफल व्यापार व्यापार त्याची सरारी गेला त्याची
सरली तुका म्हणे हरे काही उरून दिवरे त्यांची सरलीर झार झाला सफल व्यापार. बरं झालं तुम्ही दागिनं तर टाकलं नाही. शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात त्यांचं कर्म भगवंताची प्राप्ती झाल्याच्या नंतर कर्म शेष राहत नाही, शिल्लक राहत नाही. काही उरो निधी उरे त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. आपल्या नियोजित वेळेमध्ये या अभंग